खायचं असेल तर हे बदाम खाऊ नका. समझने वाले को इशारा काफी है. विकेट गेले. नुकताच मैदानावरती रोशन मोडक मात्र दाखल झालाय आणि सर्वांनाच माहिती हा खेळाडू फायनल, सेमीफायनल, क्वार्टर फायनल या लढतींसाठी स्पेशालिस्ट आहे. पाहूया त्याच्याकडून अपेक्षा असेल वावलेली टीमला. मनीषचा चेंडू ऑन ड्राईव्हचा चांगला फटका. पहा पहिल्या चेंडूवरती चौकाराची मोहर उमटवले रोशन मोडकने. धावा धावफलकावरती. 3 ओव्हरची फायनल मॅच आमदार चषकाची. प्रयत्न तोच होता. मिड विकेटला फिल्डर आहे त्या ठिकाणी. 1 धाव मात्र इथे जोडली जाते. 5 धावसंख्या धावफलकावरती आणि या स्पर्धेतील जय भवानी वावळोली संघाचा सुपरस्टार ठरला तो अमोल मोडक. पहिला चेंडू पासून फॉर्म मध्ये दिसला. तमनाथ संघाच्या विरोधात खेचलेले 3 चेंडू 3 षटकार. मनीषचा चेंडू समोरच्या दिशेनं फिल्डर आहे. फेक होते आणि अमोल मोडक मात्र माघारी परततोय. मोठा हादरा. षटक झालंय समाप्त. पहिल्या षटकामध्ये मनीष माहुलकरनं धावा दिल्या त्या अवघ्या 5 विकेट घेतली. ती मात्र एक रनआउटची विकेट होती अमोलची. खरं तर ही विकेट जायला नव्हती पाहिजे कारण शेवटपर्यंत खेळायला हवा होता अमोल, परंतु तो रनआउटच्या स्वरूपात बाद झालाय. धनराज मैदानावरती दाखल झालाय. धनराज कांबेरे. गोलंदाजीसाठी येतोय कल्पेश माहुलकर. IPL मध्ये आपण बऱ्याचदा पाहतो की कित्येक खेळाडू सांगतात की भारत हे माझं दुसरं घर आहे. इतकं प्रेम त्यांचं भारतावरती आहे. तसं कल्पेश नेहमी सांगत असतो की कर्जत क्रिकेटने मला भरभरून दिलंय, ग्रामीण क्रिकेटने. आणि तोच आता कल्पेश गोलंदाजीसाठी दाखल झालाय. समोर आहे तो मात्र धनराज. विकेट किपर मंगेश वैती. षटकारानं सुरुवात केली होती या स्पर्धेची, तो देखील लॉंग ऑफच्या वरतून. पहिल्याच मॅचमध्ये व्यावसायिक खेळाडू आहे. शील्डचं क्रिकेट देखील खेळतो. नोवाल डॉकवर्ड. विक्रोलियन्स विक्रोळी हे त्याचे व्यावसायिक संघ. टेनिस बॉल क्रिकेट तो यष्टांच्या मागे. रोशन प्रयत्न करतोय. रोशन. मनीष धावत आलाय. दुसरी धाव परंतु नाहीये. एकच धाव. एकूण धावसंख्या धावून पोहोचले ती मात्र 7 वर. उलटफेर करायचा असेल तर तशी कामगिरी करायलाच हवी. विकेट गेल्यात, धावा कमी आहेत, परंतु डगआउट आनंदी आहे. कारण फायनल पर्यंत मजल मारणं आमदार चषकाच्या इतकं सोपं काम नव्हतं. स्विच हिट मारण्याचा प्रयत्न होता. ओळखलं बॅट्समन स्विचचा फटका खेचतोय. लगेचच मात्र इथे ऑफ ब्रेक टाकला उजव्या हाताच्या गोलंदाजांनी. निर्धाव चेंडूची सांगता. आमदार चषक 4 रात्रींमध्ये दमदार मॅचेस झाल्या. कोणताही रात्रीमध्ये एकतर्फी फार क्वचित लढती पाहायला मिळाल्या. पूलचा फटका. मनीष आहे तिथे, जज करतोय. परतावं लागेल ते मात्र धनराजला. आणखी एक हादरा. धावसंख्या ती मात्र अवघी 7. संघाच्या सर्व फलंदाजांनी एक लक्षात ठेवायला हवं की लुक ॲट द बॉल नॉट टू द बॉलर. कल्पेश माहुलकर गोलंदाजी करतोय हे तुम्ही जर का पाहिलं तर तुम्हाला जड जाईल.
कशा पद्धतीने चेंडू टाकते हे पाहायला हवं. प्रयत्न करतोय प्रशांत, चेंडू हवेत आहे, स्वतः गोलंदाज येतोय, कॅच खाली आणि झेल सुटलाय. कल्पेशचा कॉल होता परंतु तो सुटला. इथे एक धाव जोडली जाते. धावसंख्या 8. सेकंड ओव्हर. धावा आहेत त्या मात्र 8. रोशन, अपेक्षा असेल टीमला. एवढे व्हॉलेंटियर्स होते तमनाथचे स्टेजवरती मी पाहतोय. 8 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. फायनलची मॅच आहे. 1.5 लाख पारितोषिक असलेली स्पर्धा. स्पोर्ट्स सायकल, टॉवर फॅन, बेस्ट बॉलर आणि बेस्ट बॅट्समनसाठी बेस्ट फिल्डरला स्पोर्ट्स शूज. आणि ते बॅट्समन आउट होईल तो रोशन मोडक. आणखी एक विकेट कल्पेश माहुलकरच्या नावावरती. 2 षटकांचा खेळ झालाय समाप्त. जय भवानी वावळोली संघाची धावसंख्या आहे ती मात्र अवघी 8. धावसंख्या ती मात्र 8. कल्पेश वैती गोलंदाजीसाठी होतोय. खरं तर जो सामना झाला धाकटी डहाणू आणि त्यांच्या विरोधात माहुलगाव, त्या सामन्यामध्ये अगोदरच्या लढतीमध्ये 7 धावा देणारा महेश मांडवकरला अंतिम षटक न देता मंगेश वैतीनं कल्पेश वैतीला षटक दिलं. हा निर्णय बऱ्याच जणांना असं वाटलं की चुकीचा निर्णय आहे की काय, परंतु ते चुकीचा निर्णय न होता त्यानं आपल्या संघाला धावा डिफेंड करून दिल्या. कमालीची कॅप्टनशिप आहे. रिक्समध्येच मजा आहे क्रिकेटमध्ये. रिक्स घेतली. शेवटचं षटक ऑन स्ट्राईक प्रशांत मोडक. ताकद लावण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडूची मात्र इथे होते सांगता. 5 चेंडू शिल्लक आहेत. प्रशांतने मला असं वाटते की 5च्या 5 चेंडू खेळावेत आणि किमान 2 षटकार तरी खेचावेत. हीच अपेक्षा कर्जतकरांना असेल, कारण धावा आहेत त्या मात्र 8. प्रयत्न व्हायलाच हवेत. समोर कोण गोलंदाजी करतोय यापेक्षा मी काय करू शकतो या गोष्टीचा विचार अधिकतम व्हायला हवा. बॉटम एज घेतले. बॉल गेलाय शॉर्ट फाईन लेगला. 1 धाव इथे जोडली जाणार. उमेश आता बॅटिंगसाठी तयार होईल. 9 धावा धावफलकावरती आहेत. प्रत्येकानं प्रचंड मेहनत घेतली या स्पर्धेसाठी. पुरस्कर्ते जे राहिले आजच्या रात्रीमध्ये त्यांचे देखील मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. पहिल्या रात्रीमध्ये जय भवानी वावळोली हा संघ जो फायनल खेळतोय, दुसऱ्या रात्रीमध्ये हा फटका पहा. बिनधास्तपणे चेंडू फेकून दिला सीमारेषा पार. उमेशच्या बॅटमधून येतो हा धमाकेदार दमदार षटकार. थँक्यू. हेच करायचं होतं. कोण गोलंदाजी करतोय यापेक्षा मी काय करू शकतो. बिनधास्तपणे ठोकला इथे षटकार. धावसंख्या धावून पोहोचले ती मात्र 15 वर. 15 धावा झाल्यात. आता संघर्ष होऊ शकतो. काही चेंडू शिल्लक आहेत. प्रयत्न तोच होता. लेग बायच्या स्वरूपात 1 धाव मात्र इथे जोडली जाते. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले ती मात्र 16 वर. बाईच्या स्वरूपात माफी असावी. धावसंख्या 16. अंतिम टप्प्यात स्पर्धा जाऊन पोहोचलेली आहे. माहुलगाव विरोधात प्रयत्न करतोय प्रशांत. पहिल्या 2 ओव्हरमध्ये धावा यायला पाहिजे होत्या. दुसरी धाव घ्यायची. फेक झाले. उमेश पोहोचला. 2 धावा. 18 धावसंख्या धावफलकावरती आहे. काही चेंडू शिल्लक आहेत. 24 पर्यंत पोहोचण्याची एक मजा वेगळी असेल. संघर्षात्मक धावसंख्या सध्या आहे स्कोर कार्ड वरती. अंतिम षटक पुढून मारण्याचा प्रयत्न होता. 1 धाव तरी ते कंप्लीट झाले आणि आता मात्र बॅट्समन उमेशला परतावं लागेल. विकेट गेले. धावसंख्या ती मात्र 19.
पहिल्या रात्रीमध्ये फायनल मॅच खेळणारा जय भवानी वावळोली हा संघ क्वालिफाय झाला. दुसऱ्या रात्रीमध्ये एसएससी चिंचवली. तिसऱ्या रात्रीमध्ये आपण पाहिलं श्री 11 नेरळ हा संघ आणि आजच्या चौथ्या रात्रीमध्ये माहुलगाव जय मल्हार माहुलगाव हा संघ मात्र क्वालिफाय झाला. त्यांच्यामध्ये सेमीफायनलच्या लढती झाल्या आणि फायनलची मॅच मध्ये आता आपण पाहतोय माहुलगाव संघाला धावा करायचे 18 चेंडूंमध्ये 20. मी विनंती करतोय ज्या पद्धतीने मुंबई धावते तसे लगेचच डगआउट मध्ये आणि फलंदाज पाठवा, जास्त वेळ करू नका. 18 चेंडू 20 धावा करायचे. प्रेक्षकांचे मनापासून आभार. योगेश लोभी यांचे आभार, पीटीसीचे टीमचे आभार, डीजे मास्टरचे आभार, सर्वांचे आभार, पंचांचे आभार. सागर भोईर यांनी आम्हाला वायफायची सेवा उपलब्ध करून दिली, त्यांचं देखील मनपूर्वक आभार. आणि सागर भोईर यांना विनंती करतोय की आपण सन्मानाचा स्वीकार करावा. अठरा चेंडू 20 धावसंख्येची गरज. नरेश तुपे मंडप डेकोरेटर्स जबरदस्त कामगिरी केले. कल्पेश माऊलकर आणि महेश पांडवकर 3 षटक आणि 20 धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी मैदानावरती दाखल झालेत. कल्पेश कांबेरे सेमीफायनलच्या लढतीमध्ये विकेट हॅट्रिक घेणारा हा गोलंदाज. खरं तर या यंगस्टरला या मोठ्या व्यावसायिक खेळाडूंच्या समोर मुद्दामून गोलंदाजी देऊन अनुभव द्यायचा विचार मात्र या संघाने घेतलाय. ही चांगली गोष्ट आहे. यंगस्टरला प्रमोट करतायत. एक भीती असते प्रत्येक खेळाडूच्या मनामध्ये, कोणताही खेळाडू असू दे, जेव्हा मोठमोठ्या स्पर्धा खेळत असतात आणि ती भीती दूर करण्यासाठी इथे हा प्रयत्न करण्यात आलेला आहे आणि हा चांगला प्रयत्न आहे. 18 चेंडू 20 धावा करायचे. मजा आली स्पर्धेला. संपूर्णपणे सर्वांनी एन्जॉय केलं. कोणत्याच लढती एकतर्फी झाल्या नाहीत. आनंद घेतला. स्पर्धेचा दमदार आयोजन झालं आमदार साहेबांच्या नावानं. स्पर्धेचे मुख्य आयोजक संदीप शेठ भोईर, छत्रपती क्रीडा मंडळ तमनाथ. चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेरचं वळण घेतोय. कल्पेश माऊरकरला डॉट बॉल टाकणं आजच्या रात्रीमध्ये चांगली गोलंदाजी. 17 चेंडू 20 करायचे. कल्पेश कांबेरे मात्र गोलंदाजी करतोय. दोन्ही कल्पेश एकमेकांच्या समोर आहेत. आणखी एका निर्धाव चेंडूची होते इथे सांगता. चांगली गोलंदाजी. 16 चेंडू 20 धावांची गरज आहे. हे 2 चेंडू कल्पेशला त्याने निर्धाव टाकलेत ना, येणाऱ्या स्पर्धांमध्ये त्याला हे 2 चेंडू खूप मोठा आत्मविश्वास देऊन जातील. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट मिड विकेटला पहिली धाव इथे धावफलकावरती जोडली जाणार. 1 धाव. 20चा पाठलाग करायचे. 15 चेंडू गरज असणार 19ची. प्रयत्न चांगले आहेत. यंगस्टरचं कौतुक आहे. इतक्या कमी वयामध्ये व्यावसायिक फलंदाजांना त्यांनी पॉवर प्लेच्या षटकामध्ये थांबवलंय. चांगली गोलंदाजी. सेमीफायनलच्या लढतीमध्ये 4 विकेट सलग घेतल्या होत्या त्याने. बॅकफुटला जाऊन हा फटका खेचलाय. पॉइंटच्या दिशेनं 1 धाव मात्र इथे जोडली जाते. 2 धावा धावफलकावरती. 4 चेंडूंमध्ये अवघ्या 2 दिल्यात. चार चेंडूंमध्ये अवघ्या 2 धावा दिल्यात. बलाढ्य गोलंदाजांच्या विरोधात आक्रमण केलं कल्पेशनं, परंतु त्याला इथे थांबवलंय. महेशला त्यानं थांबवलंय. 5वा चेंडू ब्लॉक होलला इथे टाकलाय. 5 चेंडू फेकले, धावा दिल्यात अवघ्या 2. कमालीची गोलंदाजी. मॅच मध्ये आता चुरस वाढले.
20चं टार्गेट आता मोठं दिसायला लागलंय. या यंगस्टर ग्रामीण क्रिकेट वीरासाठी एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या. चांगली गोलंदाजी कल्पेश कडून. 2 धावा धावफलकावरती आहेत. करायचे त्या मात्र 18. चेंडू शिल्लक आहेत ते 13 चेंडू 18ची गरज. आडव्या बॅटनं पाडण्याचा प्रयत्न केला. शॉट मिड विकेटला आणि ते पहा विकेट जाणार. आणि 6 चेंडू फेकले. फर्स्ट ओव्हर पॉवर प्लेची टाकली. त्यामध्ये कल्पेशनं अवघ्या धावा दिल्या त्या 2. जबरदस्त गोलंदाजी. पॉवर प्लेचं षटक एका यंगस्टर बॉलरने व्यावसायिक खेळाडूंच्या विरोधात टाकला आणि त्यामध्ये त्याने धावा दिल्या त्या मात्र 2. समीकरण बदललंय. 12 चेंडू शिल्लक. धावा करायचे त्या मात्र 18. धावा संख्येची गरज आहे. पहिलं षटक कल्पेश कांबेरेचं काय टाकलंय त्याने. अफलातून दर्जेदार. वयाचा आणि कर्तृत्वाचा संबंध नसतो असं म्हणतात आणि ते खरं आहे. फार कमी वय असलेला हा खेळाडू व्यावसायिक फलंदाजांच्या विरोधात त्याने टाकलेलं षटक नेहमी स्मरणात आठवणीत मात्र राहील सर्वांच्या. धनराजाला आता गोलंदाजीसाठी चांगली कामगिरी केली संपूर्ण स्पर्धेमध्ये. धनराजने देखील त्याच्या समोर आहे महेश मांडवकर. 12 चेंडू 18ची गरज आहे. हाफ ट्रॅकर बॉल होता समोरच्या दिशेने खेचलाय. 1 धाव मात्र ते जोडली जाणार. आणि या सकाळच्या सत्रामध्ये 12 चेंडू 18 म्हणजे आता 11 चेंडू 17 आहेत. इतक्या सोप्या नाहीयेत. पहिले षटक चांगलं टाकलं ते कल्पेशने. 11 चेंडू 17ची गरज. ऑन स्ट्राईक असेल आता मंगेश वैती. धनराज टाकतोय गोलंदाजी. स्क्वेअर कटचा फटका. बॉल चाललाय मागच्या दिशेने थर्डमॅनला. वेगाने चेंडू ट्रॅव्हल होतो आणि चेंडू जातोय सीमारेषा पार. चौकार. प्रयत्न व्हायला हवे होते आणखी. ज्या पद्धतीने कल्पेशनं षटक टाकले तुम्हाला एक ऊर्जा दिले. त्या ऊर्जेनं तुम्ही मैदानावरती क्षेत्ररक्षण करायला हवं होतं. 4 धावाल्या. टीमची टोटल जाऊन पोहोचले 7 वरती. 13 करायचे. चेंडू शिल्लक असतील ते मात्र 10 चेंडू 13 धावा. सोपं वाटतायत परंतु कठीणही तितक्याच आहेत कारण फायनलची मॅच आहे. दबाव तितकाच आहे. मागे जाऊन हा पुलचा फटका खेचलाय. मंगेश वैतीनं फिरकी ओळखली. बॉल पाठवला स्क्वेअर लेगला. बॅक टू बॅक 2 चौकार. मात्र आता गरज आहे. 9 चेंडू 9 धावा. पुढे टाकला होता. वॉट अ शॉट. कव्हरच्या डोक्यावरून मंगेश वैतीचा क्लास दाखवणारा हा फटका येतोय. सलग 3 चेंडू 3 चौकार. धावसंख्या 15. संपूर्ण स्पर्धेमध्ये 170 फोर मारलेत सर्व खेळाडूंनी. टोटल 170. 5 ची मात्र गरज आहे आता. इथे विकेट किपरला बीट करून फक्त आता पंचांचा इशारा. बॅटला लागलाय चेंडू म्हणजे सलग 22च्या स्वरूपात 4 धावा इथे जोडल्या जात आहेत. धावसंख्या झाली ती मात्र 19 आणि आता 1 धावेची गरज आहे. अवघ्या 1 धावेची गरज आहे. शिवसेना युवा सेना छत्रपती क्रीडा मंडळ तमनात आयोजित आमदार चषक स्पर्धेचे आयोजक आदरणीय संदीप शेठ बोईर यांची स्पर्धा आमदार चषक
आणि आमदार चषकाचा विजेता संघ ठरलाय. बॅक टू बॅक चॅम्पियन ठरलेत जय मल्हार, माहुल कोळीवाडा हा संघ. डीजे